काय ही बॅकयार्डची अवस्था, किती सगळं गवत, काटेरी गवत आणि दुसरे गवत इतक्या प्रमाणात वाढलेलं आहे. हे पण आत्ताच फ्रीज झाल्यानंतरच्या काही दिवसांमध्ये. केळी कोपऱ्यात आधी दाखवली होती मागच्या व्हिडिओत, ते आता मरून गेलेली आहे कंप्लीटली आणि नवीन होपफुली येईल यावर्षी. आणि हे बघा असं झालेलं आहे गवत, त्याला फुलंही आलेत आणि बियाही आलेल्या आहेत. आणि मी विचार केला, की या बिया जर परत पडल्या आणि सगळीकडे पसरल्या तर ऑब्व्हियसली हे गवत वाढत जाणार. त्याच्या आधी यांना काढलेलं जास्त बेटर राहील. प्रभाकरला बिलकुल वेळ नव्हता आज, सो मी डिसाईड केलं की ॲटलिस्ट मोठं मोठं गवत जेवढं मला उपटता येईल तेवढं तरी उपटून टाकूयात. एक एक करून बऱ्यापैकी जेवढं काढता आलं काढलं. दिवस ऑलमोस्ट संध्याकाळपर्यंत मी हे काम करत होती. अंधार झाला. खालच्या ज्या ह्याच्या बारीक बारीक गवताच्या खाली यांची मुळं जी होती ती काय मला नंतर एवढं लक्षात येत नव्हतं आणि सेफही वाटलं नाही रात्री गवतात काम करणं, म्हणून मी ते बंद केलं. नेक्स्ट डेला प्रभाकरने आले. संध्याकाळी वगैरे त्यांनी पुन्हा काम चालू केलं गवतामध्ये आणि जिथं उरलेलं होतं ते सगळं बारीक सारीक गवत त्यांनी स्वतः एक 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 करून काढून टाकलं. मी घरात स्वयंपाक वगैरे बघत होती मुलांचा. सो इकडे असंच आहे लाईफ, तुम्हाला बॅलन्स करावं लागतं. एकाने हे एकाने हे काम करत करत सांभाळा, असं आहे. त्याच्यानंतर प्रभाकरने मोईंग करायला घेतलं, कारण जे बारीक गवत होतं त्यालाही बिया आलेल्या होत्या, त्या खाली पडू नयेत म्हणून. सगळं छानपैकी मोईंग केलं यांनी, गवत गोळा केलं, ते बॅगांमध्ये भरलं आणि एंडला आता तुम्ही बघाल की हे जे काही आधीचं दाखवलेलं बॅकयार्ड होतं ते आणि हे शेवटचं बॅकयार्डमध्ये किती डिफरन्स आहे. सो हॅपी गार्डनिंग.